PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. पितुरप्रीत वाईल्ड लव भाग 9. लेखिका प्राची जोळे. आता आपली इथून जाण्याची वेळ आली. भूमीने ओळखलं. ती सावकाश वळली व अज्ञाताच्या काळोख्या गर्भाकडे चालू लागली, जिथे पावलोपावली फक्त अंधार होता. कथा पुढे सुरू. भूमीचं दुःख डोंगरा एवढं होतं. 4 सांत्वनांच्या शब्दांची फुंकर चालणार नव्हती. ती पाय खेचत चालली होती. शिवा तिच्याकडे भूत पाहिल्यासारखं बघत होता. तिच्या आयुष्यात इतका भयंकर भूकंप येईल हा विचारही शिवला नव्हता. तिच्या घरच्यांनी तिचा त्याग करावा या गोष्टीने तो हादरला. भूमी पुढे येत होती. एक क्षण आला, ती त्याच्या अगदी समोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात कसलेही भाव नव्हते. कुठल्याही ओळखीच्या खुणा नव्हत्या. मुळात ती तिच्यात नव्हतीच. शिवा तिच्या नजरेला नजर कसं मिळवणार? या सगळ्याला जेवढे घरचे किंवा आणि कोणी जबाबदार होते तेवढाच तोही होता. त्याला वाटलं तिला थांबवावं, शुद्धीत आणावं, निदान 2 शब्द तरी बोलावं, पण यातलं काहीच झाले नाही. भूमी चालत कार जवळ आली आणि कारचा दरवाजा उघडून आत बसली. तिची ना पापणी हलली ना डोळ्यातून एक थेंब पाणी आलं. जणू ते सुकून गेलं होतं. शिवा, गाडीत बस, चल, पक्याने त्याचा हात हलवत म्हटले. त्याने पाहिलं ती आत बसली होती. शिवा ड्रायव्हिंग सीटवर बसला. पक्यामागे त्यांनी गाडी वस्तीच्या दिशेने वळवली. भूमी, जोरात किंचाळून तिची आई निर्मला उभ्या उभ्याच तिथे कोसळली. सुसाट वेगात कार शिवाच्या घराच्या अंगणात आली. भूमीने कारचा दरवाजा उघडला व बाहेर आली. सावकाश चालत मधल्या चौकात आली. तिच्या पाठी शिवा, पक्या आत आले. गाडीचा आवाज ऐकून चंदा बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून जागेवरच थबकली. डोळे मोठे करून ती पाहू लागली. पाठी शिवा आणि पक्या होते. शिवाने तिला खूण केली तशी ती भूमीजवळ आली. मॅडम, कसे तरी शब्द जुळवत तिने हाक मारली, पण भूमीची नजर भावनाशून्य होती. चंदाने तिच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला व परत पण थोडी जोरात हाक मारली. मॅडम. आणि भूमीने गरकन तिच्याकडे पाहिलं. मात्र तिच्या डोळ्यात ओळख आली. चंदाकडे निरखून पाहिलं. भूमी थोडी पुढे झाली व चंदाच्या कानाजवळ वाकली. तिचे ओठ हलले. शिवा काही न समजून उभाच होता. भूमी तिच्या कानाजवळ वाकली आणि दूर झाली. पण या कृतीने चंदाला घाम फुटला. आपण ऐकलं ते खरं आहे की आपले कान वाजले हे समजत नव्हते. जा. भूमीचा थंड आवाज कानावर आला तशी चंदा भानावर आली. ती वळली व आतल्या खोलीत गडप झाली. शिवा व पक्याच्या चेहऱ्यावर गोंधळण्याचे भाव होते. चंदा गेली तशी आली, हाताची मूठ करून. सावकाश चालत ती भूमीजवळ आली. तिच्या मुठीतली वस्तू भूमीला दिली. तिने एकवार त्या वस्तूकडे पाहिलं आणि उलट्या पावली शिवाकडे येऊ लागली. मूठ बंद शिवासमोर येऊन थांबली. भूमीने तिची मूठ त्याच्यासमोर धरली व सावकाश उघडली. त्या उघड्या मुठीतली वस्तू पाहून शिवा ताड ताड उडाला. त्याचे हात थंड पडले. मॅडम, हे काय आहे? त्याने गोंधळून म्हटले. मॅडम नाही, फक्त भूमी. आणि हे काय आहे तुम्हाला माहिती आहे? तिचा आवाज खोल गुहेतून यावा तसा येत होता. पण त्याचं इथं काय? हे सौभाग्य कुंकू आहे, ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत होती. कष्ट सोसले, हाल सोसले, पण हे नशिबी नव्हतेच म्हणायचे. आणि त्याच क्षणी भूमीची भयंकर जळजळीत नजर त्याच्यावर रोखली. डोळ्यांच्या कडा लाल झाल्या. स्त्रियांचा मान आदर आहे ना तुमच्या मनात? त्यांचा अपमान झालेला बघवत नाही ना? आज माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी उन्मळून पडले. माझा काहीही अपराध नसताना. खुश आहात ना की नाही? भूमी शिवावर ओरडली. शिवा पुतळा झाला. भूमीच्या मनात काय चालू आहे त्याला समजतच नव्हते. तोच भूमीने त्याचा हात पकडला. त्याच्यासमोर ती कुंकवाची डबी धरली.
मला न्याय हवाय. माझ्या अपमानाचा, धोकेबाजांचा बदला घ्यायचा आहे. प्रतिशोध हवाय मला. भूमी त्याच्यासमोर ती डबी धरत म्हणाली. तिच्या नाकपुड्या लाल झाल्या होत्या. जर इथे न्याय नाही मिळाला ना, तर मी जीव देईन. शेवटचं वाक्य ती म्हणाली आणि शिवाचा हात थरथरला. त्याने चंदाकडे पाहिलं. ती सुद्धा घाबरली होती. पण भूमीला काय म्हणायचे आहे तिने ओळखले व डोळ्यांनीच तिने शिवाला संमती दिली. भूमी आणि त्याची नजरानजर झाली. शिवाने त्या डबीतले कुंकू चिमटीत घेतले व क्षणात भूमीच्या कपाळी लावले. भूमीने डोळे बंद केले आणि इतका वेळ तिच्या शरीराला धरून ठेवलेलं मनोबल ढासळलं. ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. भूमी! शिवा घाबरून ओरडला. तर चंदा धावत आली. भैया, बहिणीला खोलीत घेऊन चल, चल लवकर, ती म्हणाले. शिवाने तिला खोलीत आणले. बेडवर झोपवले. चंदाने थंड पाण्याने तिचा चेहरा पुसून घेतला. फॅन लावला. भैया, तिला पूर्ण विश्रांती घेऊ दे. स्वतःहून उठली की बोलू. तिला खूप जपावं लागेल. चंदा बोलत असताना शिवाने तिचा हात पकडून तिला बाहेर आणले. चंदा, हे आता झालं ते काय होतं? त्याने बावळटासारखा तिला प्रश्न विचारला. चंदा हसली. भैया, काय होतं काय विचारतोस? अरे, ती माझी वहिनी झाली आणि तुझी बायको. तुम्ही दोघे मनाने नवरा बायको झालात. पण असं नाही चालायचं हां. तुमचं रीतसर लग्न व्हायला हवं. वहिनी उठली की तिच्याशी बोलू आणि आपल्या इथेच तुमचं विधिपूर्वक लग्न करू. भैया, आणि ते गरजेचं सुद्धा आहे. तुझ्यासाठी नसेल, पण वहिनीसाठी नक्कीच आहे. नाहीतर तिला अजून किती संकटांना सामोरं जायला लागेल माहीत नाही. चंदा लहान होती, पण मोठ्या जाणत्या व्यक्तीसारखी बोलली. शिवाला ते आठवलं जेव्हा संग्रामने भूमीकडे पाहून ते वाक्य म्हटलं होतं. कोणा दुसऱ्याबरोबर जायचे होते तर? हे बोलताना संग्रामने तेव्हा शिवाकडे नजर टाकली होती. नाही चंदा, आता भूमीला केसाच्या टोका एवढंही दुःख मिळणार नाही. तिच्यासाठी मी हे लग्न करेन, पण म्हणून तिच्यावर माझा हक्क कधीच सांगणार नाही, जोपर्यंत ती मला स्वतःहून आपलं नाही मानणार. हे लग्न एक तडजोड असेल. तू ऐकलंस ना ती काय म्हणाली ते? तिला न्याय हवाय. तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. प्रतिशोध हवाय. मी मिळवून देईन. शिवाच्या डोळ्यात अंगार फुलला. मानेवरच्या हाताच्या नसा तट्ट फुगल्या. भैया, आणि मीही आहे तुझ्यासोबत. तिच्यावर खूप अन्याय झाला आहे. तुझ्याकडून कोणा स्त्रीला त्रास झाला नाही आहे. तू नक्कीच जिंकशील ही लढाई. चंदाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले व शिवा मंद हसला. चल, जेवून घे. तूही खूप दमलायस, चंदा बोलली. नको मला, मी माझ्या रूममध्ये जातो. शिवा निघून गेला. चंदाला माहीत होते आता शिवा फक्त पिणार होता. भूमीचं दुःख त्याने स्वतःच्या शिरावर घेतलं. पण जो आयुष्यभर दुःखाचा डोंगर उपसतोय त्याचं दुःख कोण जाणून घेणार? तिच्या भैयासाठी तिचे डोळे भरून आले. देवा, वहिनीच्या येण्याने माझ्या भैयाच्या आयुष्यात थोडं तरी सुख येऊ दे रे प्लीज. चंदाने हात जोडले. 6x8चा तो शाही पलंग सजला होता. तो मोठा भव्य रूम हार्ट शेपच्या लाल फुग्यांनी भरला होता. सगळ्या भिंतींना फुगे लावले होते. खाली जमिनीवर सुद्धा फुगे विखुरले होते. पलंगाला टपोऱ्या मोगऱ्याचे गजरे सोडले होते, तर बेड पूर्ण लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकला होता. रूम सुगंधाने भरून गेली होती. कोपऱ्या कोपऱ्यात सुंदर नक्षी असलेल्या सुगंधी कॅन्डल्स मंद जळत होत्या. त्यांचा सोनेरी गडद प्रकाश रूमभर पसरला होता. अशा माहोलमध्ये बेडवर ती पवित्रा गुडघे पोटाशी धरून खाली मान घालून बसली होती. दार वाजले आणि ती दचकली. हळूच मान वर करून तिने पाहिले. दारातून संग्राम आत येत होता. त्याने पाठीमागे दार लावून घेतले. संग्रामने तिच्याकडे पाहिलं आणि हसत हात पसरून तिच्याकडे विजेच्या वेगाने आला. तिला घेऊन बेडवर पडला. अरे 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 थांब, पवित्रा स्वतःला सावरत म्हणाली. मी खूप खुश आहे पवित्रा. माझा बदला पुरा झाला. हे नुसतं मी ऐकणार नाही हां.
बदला पुरा झाला वगैरे. मला पूर्ण स्टोरी ऐकायची आहे आणि तीही आत्ताच. त्याच्या छातीवर डोकं ठेवत ती म्हणाली. संग्राम उताणी होता. तो छताकडे बघत होता. अरे बोल. सांगू, त्याने म्हटले. हो सांग, पवित्रा हट्टाने म्हणाली. काय आहे भूतकाळ? संग्रामने कशाचा बदला घेतलाय भूमीकडून? तेव्हा मंडळी ऐकत रहा. क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. हा भाग थोडा छोटा आहे. आपण पुढच्या भागांपासून कथा मोठा पार्ट टाकण्याचा प्रयत्न करेन. मनपूर्वक धन्यवाद. हाईप करायला विसरू नका.